नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। फक्त पात्र शेतकऱ्यांना मिळणार 75% पीक विमा। तुमचं नाव या यादीत आहे का? यादी जाहीर झालेली आहे। सर्व शेतकऱ्यांनी व्हिडिओला संपूर्ण बघा। 75% विमा आता ज्या शेतकऱ्यांचा राहिलेला आहे त्यांना आता पीक विमा मिळायला सुरुवात झालेली आहे। यादीत तुमचे नाव बघा कोणत्या शेतकऱ्याचे आहे। तर फक्त 75% पीक विमा आता मिळणार आहे। सर्व शेतकऱ्यांनी व्हिडिओला संपूर्ण बघा, स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। शेतकरी बंधूंनो, तुमच्यासाठी खूप चांगली आनंदाची बातमी आलेली आहे। सरकारने आता पीक विम्याची परवानगी दिलेली आहे। याचा अर्थ असा की तुम्हाला आता तुमच्या पिकांचे नुकसान भरून मिळण्याची मदत मिळणार आहे आणि सर्व शेतकरी आता पीक विम्याची आतुरतेने वाट बघत आहे। काही शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला आहे तर काही शेतकऱ्यांना आता पीक विमा मिळाला नाही। तर आता जो 75% शेतकऱ्यांना आता पीक विमा मिळणार आहे त्यांच्या खात्यामध्ये थेट डीबीटीद्वारे त्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे। सरकारचा काय निर्णय आहे ते बघू शकता की महाराष्ट्र सरकारने 34 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना पीक विमा देण्याचा निर्णय घेतलेला आहे। यासाठी 9 जिल्हा विमा कंपन्या काम करत आहे। या कंपन्या तुमच्या खात्यामध्ये पैसे टाकतील। हे पैसे डीबीटीद्वारे तुमच्या अकाउंटला येणार आहे, म्हणजेच की थेट बँकेच्या खात्यामध्ये येणार आहे। कोणत्या जिल्ह्यांना मिळणार आहे तर तुम्ही बघू शकता की आता परभणी, नांदेड, हिंगोली, धाराशिव, सांगली अशा जिल्ह्यांना आता 25% आगाऊ रक्कम पैसे मिळणार आहे। बाकी नंतर मिळतील। तर किती पैसे मिळणार आहे? शेतकऱ्यांना आता हेक्टरी 12 ते 40 हजारापर्यंत पैसे मिळू शकतात। तुमचे पीक कोणते आहे त्या पिकावर ठरवले जाणार आहे आणि तुमचं नुकसान किती झालेलं आहे याविषयीचं ठरवले जाणार आहे। पीक विमा कोणत्या पिकांसाठी आहे तर पीक विमा खालील पिकांसाठी आहे। तर सोयाबीन, ऊस, भात, मका आणि आणखी 55 पिकांसाठी हा पीक विमा दिला जाणार आहे। पीक विमा मिळवण्यासाठी काय करावे लागेल तर तुमच्या आनंदाची बातमी अशी आहे की तुम्हाला आधार कार्ड खात्याशी जोडावे लागणार आहे। तुमचं KYC पूर्ण केलेले पाहिजे। पिकांची पाहणी कागदपत्रे तयार असावी। तुम्ही केलेल्या अर्जाची तपासणी झाली पाहिजे। जर सर्व गोष्टी असेल तर तुम्हाला लवकर खात्यात पैसे जमा होतील। तुमचं नाव यादीत आहे का ते कसे पाहायचं आहे तर बघू शकता की तुमचं आधार लिंक केलेल्या तपासा, KYC झाली आहे का ते तपासा, तुम्ही अर्ज कधी केला ते तपासा, पीक आणि तुमची पीक पाहणी झाली आहे का हे संपूर्ण तपासा। जर आधार कार्ड लिंक असेल तर किंवा KYC पूर्ण नसेल तर पैसे मिळण्याला अडथळा येऊ शकतो। म्हणून लवकरात लवकर KYC पूर्ण करा आणि आधार लिंक करून घ्या, जेणेकरून तुम्हाला पैसे येण्यास अडथळा निर्माण होणार नाही। आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।